नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सिलकोट करताना मटेरियल कॅल्क्युलेशन कसं करायचं। मटेरियल कॅल्क्युलेशन म्हणजे सायमेम किती लागणार आहे, नंतर लेबर किती लागणार आहे किंवा लेबरचा खर्च किती लागणार आहे, आणि अस्फाल्ट जो आहे स्प्रे करणार आपण तो किती लागणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि पुन्हा मटेरियल कॅल्क्युलेशन झालं तर त्या मटेरियलचं कॉस्टिंग म्हणजे सिलकोट करताना किती खर्च येऊ शकतो तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा। सगळ्यात पहिले सिलकोट करण्यासाठी काय काय पाहिजे ते आपण बघून घेऊयात। आता समजा आपल्याला सिलकोट करायचं आहे तर सिलकोटसाठी आपल्याला किंवा आपल्याकडे अस्फाल्ट असणं गरजेचं आहे, ज्याला आपण डांबर म्हणतो। नंतर 6 mm म्हणजे मटेरियल आपण साईटवर स्टॉक करून ठेवायची। अस्फाल्ट 6 mm, पुन्हा लेबर आपल्याकडे असले पाहिजे लगेच। आणि स्प्रे करण्यासाठी आपण मॅन्युअल जी पद्धत वापरतो किंवा मेकॅनिकली म्हणजे ती बोजर जी असते त्यांनी एक तर झारीनं किंवा स्प्रेनं जो बिटमन स्प्रे असतो तो, ह्या 4 गोष्टी साईटवर असलेलं असणं ह्या 4 गोष्टी साईटवर असणे गरजेचं आहे। तर सिलकोटसाठी हे 4 गोष्टी आपल्याकडे आहेत, पण आता आपल्याला मटेरियल कॅल्क्युलेशन करायचं आहे। आपल्याला अस्फाल्ट किती लागणार आहे, 6 mm किती लागणार आहे, लेबर हे डिपेंडंट असतात, त्यांना जेवढं फास्ट केलं तसं काही स्पेसिफिक नसतो की एवढंच लेबर पाहिजे। मिनिमम 8 लेबर असले तरी भरपूर कामे फास्ट होतं। आणि स्प्रे करण्यासाठी डांबर किंवा अस्फाल्ट तो हिट झालेला असला पाहिजे। आपण हे सगळं जे कॅल्क्युलेशन करणार आहे ते सगळं ॲज पर PWD प्रमाणे करणार आहे। PWDच्या DSR नुसार त्यांच्या रेटनुसार त्यांच्या आयटममध्ये जो दिलेला असतो की किती यूज करायचं त्याप्रमाणे आपण करणार आहे हे सगळं कॅल्क्युलेशन। आपण आता असं कन्सिडर करूया की आपल्याकडं 1000 मीटरचा रोड आहे, म्हणजे 1 किलोमीटरचा रोड आहे, ज्याची विड्थ आहे ही 5.5 मीटर, ज्याच्यावर BM झालेला आहे किंवा कार्पेट झालेला आहे। आपल्याला त्याच्यावर सिलकोट करायचा आहे। मग सिलकोट करण्यासाठी आपल्याकडं ह्या 4 गोष्टी अवेलेबल आहेत। आता आपल्याला साईटवर मटेरियल मागवायचं आहे, तर मग त्यासाठी आपल्याला किती मटेरियल मागवायला पाहिजे, किती अस्फाल्ट मागवायला पाहिजे त्याचं कॅल्क्युलेशन करूया। आपण सगळ्यात पहिले एरिया काढून घेऊया। तर एरिया इक्वल टू काय आहे, लेंथ इंटू विड्थ। आपली लेंथ किती आहे 1000 इंटू विड्थ किती आहे 5.50, तर आपली एरिया झाला 5550 स्क्वेअर मीटर। हा आपला एरिया झाला। एवढे एरियावरती आपल्याला सिलकोट करायचा आहे। 5550 स्क्वेअर मीटर हा आपला एरिया झाला, जो सिलकोटला एका दिवसात सुद्धा कव्हर होऊ शकतो किंवा कव्हर होतो। फक्त आपल्याकडं अस्फाल्ट तेवढं पाहिजे, 6 mm स्टॉक तेवढं पाहिजे। मग आपला एरिया आहे 5550। आपल्याला आता अस्फाल्ट किती लागणार आहे, ॲज पर PWD DSR नुसार आपल्याला एका स्क्वेअर मीटरला 0.020 क्युबिक मीटर हा 6 mm पाहिजे। आपण सगळ्यात पहिले 6 mmचं कॅल्क्युलेशन करूया। 6 mm किती पाहिजे, एका स्क्वेअर मीटरला 0.020 क्युबिक मीटर। तर आपण याच्यात 25% वेस्टेज किंवा लूज हे कन्सिडर करू आणि 25% त्याच्यात एक्स्ट्रा पकडूया, कारण आपण जिथं साईड शोल्डरला जी खडी अनलोड करतो ती भरपूर वेस्टेजमध्ये जाते, त्याच्यामुळे आपण 25% एक्स्ट्रा पकडतोय। ज्याचं कॅल्क्युलेशन येईल 0.020%चं 25% किती होतात 0.025 क्युबिक मीटर। मग आपला एका स्क्वेअर मीटरला किती पाहिजे 0.025 क्युबिक मीटर। आपली टोटल एरिया किती आहे 5500 स्क्वेअर मीटर। आपण त्याला इंटू करूयात 0.025, 138.75 क्युबिक मीटर आपल्याला 6 mm पाहिजे। म्हणजे आपलं ब्रासमध्ये किती येईल ते 49 ब्रास आपल्याला मटेरियल लागतं आहे कॅल्क्युलेशनसाठी, काम करण्यासाठी। 6 mm आपल्याला किती पाहिजे, एका किलोमीटरला 5.5 मीटरचा जर रोड असला तर 49 ब्रास मटेरियल पाहिजे। पण 6 mm काढलं, जे आपल्याला 6 mm लागणार आहे ते आहे 49 ब्रास। त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आता अस्फाल्ट किती पाहिजे आपल्याला, म्हणजे जो डांबर आहे तो किती लागणार आहे ॲज पर PWD नुसार ते 10 स्क्वेअर मीटरला किती यूज करतात 9.81 kg, म्हणजे एका स्क्वेअर मीटरला किती झालं
0.98 kg पर स्क्वेअर मीटर. आपल्याकडे किती आहे एरिया? 5550. मग आपण हे 5550 इंटू 0.98 किती झालं? 5439 kg. याला आपण मेट्रिक टनमध्ये कन्वर्ट करूया. डिवाइड बाय 1000 इक्वल टू 5.43 मेट्रिक टन. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला 6 mm किती आणि अस्फाल्ट किती पाहिजे. जर 5.5 मीटरचा रोड असला आणि 1 किलोमीटर असला तर या पद्धतीनं आपण ते दोन्ही गोष्टी काढू शकतो. तुम्ही सेविंग करायचं असेल ते दुसरा मॅटर आहे, म्हणजे तो दुसरा विषय झाला. पण स्टँडर्ड ॲज पर स्टँडर्ड हे इतकं आपल्याला अस्फाल्ट आणि 6 mm लागणार आहे. 6 mm हे आपल्याला 49 ब्रास आणि अस्फाल्ट हे आपल्याला 5.43 MT. जर 1000 मीटरचा रोड असेल म्हणजे 1 किलोमीटरचा रोड आणि 5.5 मीटर विड्थ असेल तर त्याप्रमाणे आपण ते काढू शकता. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात तुमच्या एरियानुसार. हे मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे. तुम्ही याप्रमाणे बाकीचे कॅल्क्युलेशन करू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.